तुळशीला देखील इतक्या पाण्याची सवय नाही. मला काय वाटतं, नेहमीप्रमाणे ना जाऊबाईंनाच तुळशीला पाणी घालू दे. म्हणजे आपण आपल्या आपल्यातच ठरवूया ना, म्हणजे कोणाला कळणारही नाही. हो चालेल, अगदी बरोबर बोललीस अर्चना. सासूची जागा उत्तमरित्या सांभाळतेस काय. नानी, हे पण अगदी उत्तम कल्पना आहे. त्यामुळे काय होईल माहितीये का, आपली सिक्रेटली एकी पण कायम राहील. अदिती, रोज तुळशीला पाणी तूच घालत जा. अहो मी एकटीच कशाला, आपल्या सगळ्यांकडून रोज एकीने जरी तुळशीला पाणी घातलं तरी चालेल ना. हा, हे चालेल. काय अर्चना, पल्लू, चालेल ना? अहो नानी चालेल ना, काय विचारताय, धावेल पळेल. काय ग पल्लू, तुला काय झालंय? कसला विचार करतेस इतका? नाही, मला नाही पटत आहे. यात काय न पटण्यासारखं? असं कसं? वाटण्या झाल्यात ना. म्हणजे हे खोटं वागणं झालं ना. तात्या आणि बयोबाईंनी वाटण्यांसोबत काही नियमही घालून दिले. त्या रेषा काय घरात उगाच गंमत म्हणून आखल्यात का? बापरे, इतक्या महत्वाच्या आहेत का त्या रेषा? मनाला पडलेले तडे भरून निघाले की जमिनीवरच्या रेषाही पुसल्या जाते. काय मध्ये मध्ये बाजूला वा. पल्लू काकीला पण भूक लागली आहे वाटतं. नानी म्हणते की आहे ना, भूक लागल्यावरती चिडचिड होती. मला पण भूक लागली. नानी, मला पण खायला दे, नाही तर माझी पण चिडचिड होईल. मला पण दे जेवण. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात. नानी, खायला दे ना. अगो बाई, धुमण्याला भूक लागलेली दिसते. त्याला ढोकळा आवडतो, देतेस त्याला ढोकळा, तयारच आहे. नाही, तू देशील नाश्ता, पण नानाला चालणार आहे का? अहो पण हो हो दुमण्या, अरे आणते नाश्ता, 2च मिनिट. बरं मोठे बाई, मी काय करायला घेऊ? नाही, काही करू नकोस तू. का? हे बघ, तू आता किचनकडे अजिबात लक्ष द्यायचं नाहीस, फॅक्टरीकडे लक्ष दे. ह्या सगळ्या गोंधळात खूप दुर्लक्ष झालंय फॅक्टरीकडे. मला नकोय हे. ए, खा गुपचूप, नाहीतर हँगर घेऊन येईल ना मी. आता काय झालं याला? काय झालं? दुमण्याला बघा. हो, आम्ही बघतो. ये ग. आवडते मी इथलं. दुमण्यात खा सांगितलं ना, तुझ्यासाठी वेगळं काही बनवणार नाहीये मी. ते बघ, नाना पण खात आहेत. चल खा. दुमण्या, हट्ट करू नको बरं, खा गपचूप. मला हे नाही आवडले. दुमण्या, तुला जे पाहिजे ना वेगळं, ते नानी उद्या देईल म्हणून. आज खा हे गपचूप. नाही, मला नकोय, मला आत्ताच हवंय. वाव, ढोकळा मोठ्या बाईने बनवलेला. दे ना मला ढोकळा, मोठ्या बाई. नाहीतर नानीने बनवलेलं बिघडलंय. गॉडवाला गुळाची चव काय म्हणे बिघडलंय. हे घे दुमण्या. आता तरी शांतपणे खाशील ना? राहू द्या उपाशी, काय बिघडत नाही. आणि एक वेळ नाही खाल्लं तर काही होणार नाही त्याला. दुपारपर्यंत अक्कल ठिकाण्यावर येईल त्याची, मग जेवेल तो, तरच शिस्त लागेल त्याला. हो, त्याला आवडतो मोठ्या बाईंनी बनवलेला ढोकळा. खाऊ दे ना नाना. खाऊ दे. नाना का खाऊ दे ना त्याला. दुमण्याचा बाप आहे ना मी बोलतोय ना त्याच्याशी. तू मध्ये बोलू नकोस. काय गडबड चालली? दुमण्या, आता जे बनवलंय नानीने ते गपचूप खा, नाही तर जाऊ ठेवून. मला नकोय. दुमण्या, नाना, अरे त्याला जे हवंय ते खाऊ द्यायचं होतं. ह्यांच्या हट्टापायी माझ्या पोराच्या तोंडचा घास हिसकावून घेतला यांनी. त्याच्या समोरची डिश खेचून घेतली.
अन्न कोणी शिजवलंय हे इतकं महत्वाचं झालंय का ह्या घरात? नानी, अगं आता असंच होत राहणार प्रत्येक वेळी आपल्या घरात. आपल्याला सवय करून घ्यायला हवी ग. दुमण्या कुठे गेलाय ते बघून येते. दुमण्या, पोटात कावळे ओरडत असतील ना? हो. आणि तुला ढोकळा खूप जास्त आवडतो ना? हो, पण मोठ्या बाईने बनवलेला. बरं, मला सांग, आता जर तुला मोठ्या बाईंच्या हातचा ढोकळा मिळाला तर? नाही, नको. नाना ओरडतील. तू त्याची काहीच काळजी करू नकोस. एक काम कर, तू चूल घरात जाऊन बस, मी आलेच. जा, जा. नानी, शांत हो बघू. हे बघ, आता तूच खंबीर व्हायला हवंस. का मोठ्या बाई, पटकन एका प्लेटमध्ये ढोकळा द्या. मी दुमण्याला गपचूप ढोकळा देऊन येते. कुठे दुमण्या? त्याला मी चूल घरात थांबायला सांगितलंय. त्या ना पटकन. हो, देते देते. नाही, नको अदिती. तुला कोणी काही बोललेलं मला नाही आवडणार. नानी काकी, प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. आणि इथे सुद्धा आपल्या माणसांवरचं प्रेमच तर आहे. आदिती अगदी बरोबर बोलतीये. तू नको टेन्शन घेऊस. पण कोणी पाहिलं तर? अगं, कोणी नाही पाहत. जा तू. नाही, मला भीती वाटते. अगं, काय घाबरतेस? कोणाला काही कळणार नाही. ए, जा तू पटकन. हो हो. बरं, चला नानी काकी, आपण जाता जाता ना सीडला पण नेऊया. आलोच हा आम्ही. चल चल. अगं, जा जा. दुमण्या, हे घे. थँक्यू आदिती वहिनी. हळू बोल. हे घे, खा पटकन. खूप छान झालाय नाश्ता. नानी, असं काहीतरी बनवत जा नाश्त्याला. हे दुमण्या, बोल कमी आणि खा बरोबर, नाहीतर नाना काय यायचा. हे घे. अदिती, थँक्यू. अहो, थँक्यू काय? अशानेच वेगळी झालेली चूल पुन्हा एक होईल. नाना काका आला. काय? बघतो बघ. काय चाललंय? कुठे काय? काय नाही, मी ना ते अदितीला चूल पेटवायला शिकवत होते. अदितीला? ती काय नवीन आहे का आता? आणि एवढे दिवस झाले तिला घरी येऊन, तरी चूल पेटवता येत नाही का? आणि मी काय म्हणतो, नसेल येत तिला चूल पेटवता तर मोठ्या बाई आहे ना, त्या शिकवतील तुझ्यापेक्षा चांगलं. आणि हा दुमण्या काय करतो इथे? अहो, खरं तर ना दुमण्याला बघायचं होतं चूल कशी पेटवायची ते. मी त्याला शिकवत होते. तोपर्यंत अदिती आली आणि मग तिलाही शिकायचं होतं, म्हणून मग ती पण बघायला लागली. खोटं बोलताय ना तुम्ही माझ्याशी? त्या दुमण्याचं तोंड बघा. का रे दुमण्या, तुला सांगितलं होतं ना नाही खायचा ढोकळा म्हणून, तरी खाल्लं ना तू? अहो, भूक लागली होती हो त्याला. सकाळपासून नीट नाश्ता पण नव्हता केला त्याने. अरे मग बनवून द्यायचं होता ना, त्याला आवडतं ते. हा? आणि ढोकळाच खायचा होता तर बाहेरून दुकानातून मागवायचा होता. तुला कोणी सांगितलं तुझी अक्कल पाजाळायला? नाना काका, अहो प्लीज नानी काकींना काहीच बोलू नका. ते मीच आग्रह केला. मग आता काय बोलणार मग मी? ए दुमण्या, नानी, तुम्हाला दोघांना शेवटचं सांगतो, याच्या पुढे कुणीही काही दिलं ना तर घ्यायचं नाही. समजलं का दुमण्या?
दुमण्या ए नाना दुमण्या! नाना नाना का दुमण्या! नाना काय तू सिद्धू? अरे लहान आहे तो. अरे तू थांब. अरे दुमण्या दुमण्या नानी विसरते पण तू विसरू नको, कळलं का? नाना अरे काय झालं परत? काय लावला सकाळपासून तमाशा? मी तमाशा नाही करत आहे, परत काही वाद नको म्हणून खबरदारी घेतोय, कळलं का? दुमण्या कोणाकडे काही मागशील का? आणि तुला काही लागत असेल ना तर मला सांग, कोणाकडे काही हट्ट करायचं नाही. नाना अरे काय बोलतोस तू? कुणी मध्ये बोल नका, मी माझ्या मुलाशी बोलतोय. त्यांनी पुन्हा अशी चूक करू नये म्हणून आताच चांगलं खडसावून सांगतोय त्याला. अहो, अशी काय मोठी चूक केली आहे त्याने? त्याला मोठ्या बाईंच्या हातचा ढोकळा आवडतो म्हणून खाल्ला त्याने. तू ह्या कारणावरून त्या पोराला ओरडतोयस? नानी खरं तर तुला रोज आठवण करून दिली पाहिजे. आपल्या घराची वाटणी झालीये, चांगलं लक्षात ठेव हे. अहो तुम्ही तरी समजावा ना नाना भाऊजींना. काय बोलणार? तो माझा ऐकणार आहे का? अहो बोलून तर बघा ना. दुमण्या नानी बरोबर तू पण लक्षात ठेव, आपल्या घराची वाटणी झालेली आहे. हे घर किती मोठं असलं ना तर इथं तू, मी, नानी आणि आर्या यांचं एक वेगळं छोटस कुटुंब आहे फक्त. नाना जरा शांत डोक्याने ऐकशील? अरे कशाला दुमण्यावर आपले नियम लागतोयस? अरे लहान आहे तो. अरे आताच त्याला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या तर पुढे परिणाम वाईट होतील रे. अरे नाना आप्पा म्हणतो ते बरोबर आहे, अशाने मुलं बिघडतील. हो, मुलं कशी बिघडतात हे तुमच्या दोघांकडून शिकायला हवं ना, नाही का? नाना उगाच विषय वाढू नको, पुन्हा वाद नको. सुनबाई दुमण्याला आतमध्ये घेऊन जा. हो ये बाळ. यात बिचारे दुमण्याची काय चूक? माझं पण दुमण्यासारखंच झालंय. कोणाकडे खावं, कोणाचं काम करावं काही कळत नाही. नाना ऐक, नाही म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे. हे आपल्या घरातल्या लहान मुलांवर आहे ना हे वाटणीची बंधनं नकोयत रे. उगाच त्यांच्यावर वाईट संस्कार नको रे. बाकीच्यांचं माहित नाहीये, पण आर्या आणि दुमण्या ही माझी मुलं आहेत. त्यांनी कसं वागायचं हे मी ठरवीन. नाना अरे आप्पा मुलांबद्दल चांगलंच बोलतोय. हे माझ्या मुलांचं भलं कशात आहे कळतं बरं का मला. तुमची मुलं तुमच्या ताब्यात आहे का हे पहा अगोदर. मला माझ्या दुमण्याचा सुवास आणि सिद्धू नाही होऊ द्यायचा. एक हा सिद्धू आप्पा जो तुझं काहीच ऐकत नाही, चाललाय अमेरिकेला हट्ट करून. आणि एक तो सुहास जो बापू तुला न जुमलता चावी स्वतःकडे घेऊन बसलाय. हे तुम्ही काय सांगता रे मुलांना कसं वाढवायचं ते? आहे का काय तुमच्याकडे बोलायला? चालले नाक आणि कांदे सोलायला. अरे वा, वाटण्या झाल्या तरी भांडतातच आहे अजून. म्हणजे ही ठिणगी तर. तू जरा गप्प बसतेस का? प्रत्येक वेळेला बोललोच पाहिजे का? तो सिद्धार्थ बघ इमोशनल झालाय. या सगळ्या ड्राम्याने तो त्याचं अमेरिकेला जाणं कॅन्सल करू शकतो. हे खूप डेंजरस आहे, हे लक्षात ठेव. काय चाललंय या पोरांचं? तुला भांडताय की काय? भैयू आजी बाहेर जातात. त्यांनी सगळ्यांना भांडताना पाहिलं तर पुन्हा त्यांना त्रास होईल, वाईट वाटेल. भैयू आजी, भैयू आजी कुठे चालला तुम्ही? अगं मागच्या दारातून किती आवाज येतोय. अहो म्हटलं काय चाललंय बघावं, कुणी भांडत तर नाही ना? भैयू आजींना आता कसं सांगू पुन्हा भांडणं झाली आहेत म्हणून. सुनबाई तुला माहितीये काय झालंय? चल ना आपण जाऊन बघूया. नाही नको, म्हणजे गरजच नाहीये. गरज नाहीये काही. ते काय झालंय, दुमण्याला नानी काकींनी बनवलेला नाश्ता आवडला नाही आणि आज त्यात मोठ्या बाईंनी ढोकळा बनवलाय. तर तुम्हाला तर माहिती आहे दुमण्याला मोठ्या बाईंच्या हातचा ढोकळा किती आवडतो. हो ना.
तर सगळे त्याला आग्रह करतायत की खा तो ढोकळा, पण दुमण्या घाबरतोय. ते आता प्रत्येक सुनेची चूल वेगळी झालीये ना, तर त्याला असं वाटतंय की नानी काकींनी बनवलेलं जेवण खावं लागणार. ते सगळे त्याला समजावतायत की असं काही नाहीये, खा तो ढोकळा म्हणून. तीच गडबड सुरू आहे. बघितलं सुनबाई, हे लहान लहान धागे बिन पुन्हा पक्के करतील, पुन्हा चूल एक होणार, घर बांधलेलं राहणार, घर बांधलेलं राहणार, हे गवणार आपलं घर. सॉरी बाई आजी, मी खोटं बोलले तुमच्याशी. अप्पा अजून डिस्टर्ब आहेत, मला बोलायला पाहिजे त्यांच्याशी. अप्पा हे घ्या. नाही नको. अप्पा मला माहितीये जेवल्यानंतर तुम्हाला बडीशोप खायची सवय. घ्या. पण आज नको. मी देतोय म्हणून. मला सवय आहे, पण उगाच नको त्या सवयी तू स्वतःला लावून घेऊ नकोस. तुला शोभत नाहीत त्या. अप्पा तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहात, काही सांगत नाही आहात, तरी मला कळतंय तुम्ही माझ्यावर रागावलात. सिद्धू, आता नको बोलूयात रे. तुझ्यामुळे नानानी जे काय ऐकवलं ना ते बस झालं. आणि तो चुकीचं बोलत नव्हता. खरंच मी नाही लक्ष देऊ शकलो माझ्या मुलाकडे. अप्पा मी घराला जोडून ठेवायचं म्हणतोय, पण याला कारणीभूत सुद्धा माझाच मुलगा आहे. घराच्या वाटण्या झाल्या त्याचं मलाही वाईट वाटते अप्पा. या सगळ्यांची सुरुवात तुझ्यापासूनच झाली ना सिद्धू. अप्पा द्या मला दोष तुम्ही, पण आता तरी मान्य कराल ना. अहो अप्पा मी हेच सांगत होतो. शेवटी काय झालं झालं ना वाटण्या. अप्पा मी माझा हिस्सा मागितला. मी माझा हिस्सा घेऊन अमेरिकेला जाणार होतो, पण हळूहळू या घराच्या वाटण्या झाल्या. ते मला कधीच नको होतं. आणि अप्पा जेव्हा घरच्या वाटण्या होत होत्या तर तुम्ही आणि रत्ना का सोडलं, तर घरच्या वाटण्या कोणीच थांबवल्या नाहीत का? म्हणजे प्रत्येकाच्या मनात हेच होतं ना, यात माझा काय दोष आहे? अप्पा मी म्हणालो प्रत्येक जण आतून दुखी आहे. अप्पा यात काही खोटं होतं का? सांगा ना अप्पा. कोण काय म्हणतंय, कोणाला काय वाटतंय हे मला नाही कळत रे. ज्या घरात आम्ही लहानाचे मोठे झालो भावंड, ते घर तुटते. आणि त्यासोबत आम्ही भावंड सुद्धा एकमेकांपासून दुरावतोय रे. नाना माझा भाऊ आहे, पण तो माझ्याशी नीट बोलत नाहीये. म्हणजे काहीतरी भिनसले. इतकं सोपं गणित कळतंय रे मला. आयुष्यभर शेती केली, जे पेरतं तेच उगवतं एवढं कळतंय मला. पण सिद्धू, मी कधीच वाईट पेरलं नाही रे. अचानक हे रागाचे तण कुठून उगवले हे कळतच नाहीयेत रे. जे काही घडतंय ना ते पाहवत नाही. तुझी इच्छा किती असली तरी या सगळ्याला तुझ्यापासून सुरुवात झाली. याचं वाईट वाटतं. बाकी काही राग नाहीये माझा तुझ्यावर. अप्पा मला कोणाला दुखवायचं नव्हतं. जे होऊन बसले त्याचं मलाही वाईट वाटतंय. पण मला यात अडकून नाही चालत. पुढे जावंच नाही. पण हातात माझ्या अपॉइंटमेंट लेटर आहे, पण पुरेसे पैसे अजून नाही.